राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा इशारा। अकोल्यामध्ये गॅस तुटवड्याचा पहिला बळी, अन्वी मिर्जापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस सिलेंडरच्या रांगेत मृत्यू झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर निशाणा, प्रशासकीय योजनांच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचाही आरोप। अकोल्यातच नाही तर माझ्या छत्रपती संभाजीनगरात सुद्धा एकाचा मृत्यू, गॅसच्या रांगेमध्ये उभ्या असलेल्या ऑटो चालकाचा मृत्यू, मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप। तर आंबील सणासाठी जैन मंदिरामध्ये गॅस उपलब्ध करून द्या, मंत्री मंगलप्रभात लोढांचं पुरवठा मंत्री छगन भुजबळांना पत्र, 16 जैन मंदिरांमध्ये प्रत्येकी 5 सिलेंडर देण्याचीही मागणी। मराठी माणसांना सिलेंडर नाही मात्र जैन मंदिरांना सिलेंडर, लोढांविरोधात आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक, तर रामनवमी भंडाऱ्यासाठी सुद्धा गॅसची मदत। काही लोक केवळ या स्थितीमध्ये राजकारण करू पाहत आहेत, लोढांचं प्रत्युत्तर। अत्याचारी भोंदू खरातच्या शिवनिका ट्रस्टचे व्यवहार पोलिसांच्या रडारवर, ट्रस्टमधील आजी माजी सदस्यांची चौकशी होणार, रुपाली चाकणकरांनाही एसआयटीकडून समन्स, सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा वाढ, तर विशेष न्यायालयाकडून खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी, 1 एप्रिलपर्यंत भोंदू खरातचा कोठडीतच मुक्काम। एकनाथ शिंदेंना खरातकडे घेऊन जाणारे केसरकर होते, शिंदेंसह खरातला भेटणाऱ्या मंत्री नेत्यांची चौकशी करा, राऊतांची मागणी। तर उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांना सुद्धा आरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा सवाल। भोंदू खरात सोबत प्रत्येक फोटोमध्ये दिसणाऱ्या नामकरण आवारेवर आरोप करताना सुषमा अंधारेंचा केसरकरांवर रोख, आवारे त्याच्या जगदंब पतसंस्थेमधून बड्या लोकांचा काळा पैसा वाईट करून देत होता, अंधारेंचा मोठा आरोप। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी, कट्टर शत्रुत्व विसरून ठाकरे कंबोज साथ असल्याच्या चर्चा। महिलांना बोलवण्यासाठी खरातची विचित्र मोडस ऑपरेंडी समोर, तू सुंदर आहेस, नवऱ्याला तुझी कॅपॅबिलिटी ओळखता येत नाही असं म्हणत भुलवायचा, चौकशीत ही धक्कादायक माहिती उघड। नाशिकमधील लोकस प्रॉपर्टी कार्यालयातील खरातचे अश्लील कारनामे उघड, केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलिसही थक्क, बाहेरून काही दिसू नये म्हणून बसवल्या अति गडद काळ्या काचा। युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट, या आव्हानावर एकजुटीनं मात करू, संकटात राजकारण करणारे देशाचं नुकसान करणार आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका, पंतप्रधान मोदींचा जनतेला सल्ला। वेलकम टू हेल, इराणची अमेरिकन सैन्याला धमकी, अमेरिकन सैन्य इराणमध्ये आल्यानंतर पुन्हा परतणार नाही, इराणचा इशारा।